नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण आपल्या भूगोल विषयाकरता BA-SY या वर्गाकरता माननीय विद्यापीठाद्वारे आपल्याला सेकंड इयरसाठी दिलेला पेपर जो आहे तो म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली, यालाच आपण जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS या नावाने ओळखतो। मित्रांनो, या GIS संबंधित आपले अनेक लेक्चर झालेले आहेत आणि हे अनेक लेक्चर मी आपल्या या चॅनलवरती या ठिकाणी आपण हे बघू शकता, ज्यामध्ये आपण या भौगोलिक माहिती प्रणाली या पेपर्सची जी काही आपली युनिट दिलेली आहे, तर पहिल्या युनिटमध्ये आपण याची व्याख्या, प्रस्तावना, हिस्ट्री, कार्यप्रणाली, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी जे ओपन सोर्सेस टॉप 10 जे सॉफ्टवेअर आहे, जे आपण गुगलवरती जाऊन ते आपल्या लॅपटॉपमध्ये आपण डाउनलोड करू शकतो आणि त्या GISचा वापर करून अनेक प्रकारच्या माहिती, अनेक प्रकारची जी माहिती आहे ही माहिती आपण साठवू शकतो आणि त्याच्या आधारावरती आपण वेगवेगळे नकाशे आणि आपलं जे रिसर्च आहे ते रिसर्च आपण करू शकतो। संशोधनासाठी आपल्याला हा GIS सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या उद्देशाने हा आपल्याला सेकंड इयरला हा पेपर देण्यात आलेला आहे। तर यामध्ये जी काही आपण माहिती वापरतो त्या मागच्या लेक्चरमध्ये त्या माहितीला आपण दोन भागामध्ये विभाजित केलं होतं। पहिलं अवकाशीय माहिती आणि दुसरं गुण विशेष, ज्याला नॉन डेटा, नॉन स्पेशल डेटा, याला स्पेशल डेटा आणि हे नॉन। तर यामधलं या अवकाशीय मध्ये आपण याआधी झालेल्या अनेक लेक्चरमध्ये याची जी अवकाशीय डाटा कशाला म्हटलं जाते, कोणती याच्यामध्ये माहिती घेतली जाते, यामध्ये अवकाशीमध्ये नकाशाद्वारे माहिती घेतली जाते, हवाई छायाचित्राद्वारे मिळणारी माहिती याच्याद्वारे आपण माहिती याचा उपयोग करू शकतो। त्याचप्रमाणे GPS सिस्टीम, जिओग्राफिकल पोझिशन सिस्टीम, याद्वारे मिळणारा डाटा जो आहे डेटा आहे, तो डेटासुद्धा आपण या अवकाशीय डेटा म्हणून ओळखतो। उपग्रह प्रतिमा हा सुद्धा एक महत्त्वाचा डेटा पुरवणारा स्रोत आहे, सोर्स आहे, माहिती सोर्स आहे। त्याद्वारे सुद्धा आपल्याला माहिती भेटू शकते आणि त्या माहितीचा सुद्धा आपण वापर या GISमध्ये करू शकतो आणि अनेक सर्वेक्षण आहे, या सर्वेक्षणाद्वारे सुद्धा आपण माहिती ही घेऊ शकतो। याला अवकाशमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक नकाशा, दुसरं एरियल फोटोग्राफ्स, GPS सिस्टीम, सॅटेलाइट इमेजेस आणि सर्वे, हे 5 स्रोत आहेत। ह्या स्रोतची माहिती, या ज्याद्वारे मिळणारी माहिती जी आहे, डेटा जो आहे, हा डेटा आपण GIS सॉफ्टवेअरमध्ये वापरतो। अशा प्रकारे ही अवकाशीय माहिती स्रोत आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं। आज आपण पाहणार आहोत गुण विशेष। तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे गुण विशेष, नॉन रेशनल डेटा। तर या गुण विशेष माहिती स्रोत आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकतो गुण विशेष माहिती स्रोत कशाला म्हटलं जाते, कोणत्या घटकाला गुण विशेष माहिती स्रोत म्हटलं जाते। तर बघा, हा नकाशा जर याच्यामध्ये जर आपण बघितलं अवकाशीय माहितीमध्ये, तर मित्रांनो आपला दिसलेला नकाशा, हा नकाशा एक स्थान निश्चित करतो। म्हणजे आपण बदलापूर शहराचा नकाशा जर घेतला
तर त्या बदनापूर शहराच्या प्रत्येक घटकाचं लोकेशन जे आहे हे लोकेशन त्या ठिकाणी असते, त्याची लांबी रुंदी त्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी विविध घटक जे आहे घटक त्या ठिकाणी नोंद चिन्ह वगैरे दिलेलं असते आणि त्याचा वापर आपण या ठिकाणी GIS क्षेत्रामध्ये करू शकतो. परंतु गुणविशेषमध्ये काय की वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्राथमिक किंवा दुय्यम स्वरूपाची माहिती संकलित करून जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते त्यामध्ये गुणविशेष माहिती असे म्हणतात. दुय्यम स्वरूपाची माहिती म्हणजे काय तर आपण बघतो की ज्यावेळेस वेगवेगळ्या स्वरूपाच्या देशामधला आपण जर भारताचा दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की भारतातील दुय्यम स्वरूपाच्या माहिती गोळा करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना म्हणजे संस्था असतील, NGO असतील आणि त्या NGO मार्फत वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आपल्याला पुरवली जाते. ज्याप्रमाणे पॉप्युलेशन डेटा असेल तर हा पॉप्युलेशन डेटा जो आहे तो कास्ट वाईज पॉप्युलेशन डेटा असेल, ऑक्युपेशन व्यवसायानुसार डेटा असेल, एज वाईज डेटा पॉप्युलेशन डेटा असेल, तर त्या पॉप्युलेशन संबंधित जे डेटा आहे हा डेटा पुरवण्याचं कामसुद्धा ह्या सरकारी ज्या संस्था आहे या संस्थांमार्फत केलं जाते. उदाहरणार्थ आपण बघतो की सेन्सस हँडबुक जो आहे तर हा सेन्सस हँडबुक आपण जालना जिल्ह्यासाठी जर बघितला तर या जालना जिल्ह्याच्या सेन्सस हँडबुकमध्ये आपल्याला सरकारने ज्या एजन्सीमार्फत घेतलेला डाटा आहे तो आपल्याला डाटा हा पुरवला जातो. ज्यामध्ये आपल्याला जर सेन्सेक्स हँडबुक घेतलं तर आपल्याला त्या हँडबुकमध्ये विलेज अँड टाउन या आधारावरती 1991चा डेटा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आपल्याला ब्लॉक वाईज जसं जालना जर शहर घेतला तर जालना जिल्ह्यातली एकूण लोकसंख्या काढली जाते. त्या लोकसंख्येसंबंधित विविध जी माहिती आहे, महिला घर एकूण एरिया किती आहे. आता आपल्याला समजा 1991चं सेन्सेक्स हँडबुक आपण घेतलं जालना जिल्ह्यासाठी तर या सेन्सेक्स हँडबुकमध्ये आपल्याला या इथं ब्लॉक असतो, कोणत्या ब्लॉकचा आहे जालना, त्यानंतर त्या जालना जिल्ह्यात तहसीलचा एरिया किती आहे, टोटल एरिया, त्यानंतर त्या ठिकाणी टोटल एरिया नंतर या ठिकाणी टोटल पॉप्युलेशन पैकी मेल किती, फिमेल किती, या प्रकारची आपल्याला सगळी माहिती भेटते. त्यानंतर कास्ट वाईज म्हणजे ओपन कास्टची लोकसंख्या किती, OBC लोकसंख्या किती, SC असेल, ST असेल आणि इतर कोणते असेल तर त्या सगळ्या समाजाची कास्ट वाईज लोकसंख्या भेटते. ऑक्युपेशनमध्ये सुद्धा आपल्याला शेतीमध्ये काम करणारे, मजूर काम करणारे, कारखान्यामध्ये काम करणारे, इतर काही व्यवसाय करणारे, दुकानदार असतील, नोकरदार असतील तर या सगळ्याच्या तर ऑक्युपेशन व्यवसायाच्या आधारावरती लोकसंख्या आपल्याला ते चार्ट या टेबल हा आपल्याला दिला जातो. म्हणजे गुणविशेषमध्ये हे मॅक्झिमम दुय्यम स्वरूपाची या एखाद्या ठिकाणी सर्वे करून सगळ्या एखाद्या NGO मार्फत सर्वे करून त्याचा घेतलेला डाटा असेल, या वेगवेगळ्या एजन्सी मार्फत घेतलेला डाटा असेल तो डाटा आपल्याला या गुणविशेष या माहिती स्रोतमध्ये उपलब्ध होते. आता आपण बघतो की या अवकाशीय माहितीमध्ये आपण जेव्हा सॅटेलाइट इमेजेस उपग्रह प्रतिमा वापरत होतो, प्रतिमा याचा जेव्हा आपण वापर करत होतो उपग्रह प्रतिमाचा तर त्यामध्ये काय होतं आता लँड यूज लँड कव्हर हे जे आहे ही माहिती आपण इमेज जी आहे ही इमेज आपल्याला जर भेटत होती आणि या इमेज मार्फत काय होतं की ज्या ठिकाणी शेती आहे शेतीचा भाग आपल्याला दिसत होता, ज्या ठिकाणी वन जंगलाचा भाग आहे त्या ठिकाणी एक ग्रीन कलरद्वारे त्या जंगलाचा आपल्याला ते लोकेशन दिसून येते. इमेज पूर्णच्या जशी तशी इमेज आपल्याला दिसून येते. परंतु नॉन स्पेशियल डाटामध्ये जेव्हा आपण आर्थिक आणि सामाजिक समालोचन हा सेकंडरी डाटा जो आहे
हा सरकार एजन्सीमार्फत जो आपल्याला मिळालेला आहे, तर तो डेटा जेव्हा आपण घेतो तर यामध्ये काय असते, जमिनीचा वापर हा आपल्याला कॉलम दिलेला जातो. हा आर्थिक आणि सामाजिक समावेशनमध्ये आपण जेव्हा घेतो 2021 असेल, 2020 असेल, 19 असेल, 18 असेल, 2005 पासून तर 2022-23 पर्यंतचा आर्थिक आणि सामाजिक समालोचन हा डेटा आपल्याला नेटवरती उपलब्ध असतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी तो आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो आपण डाउनलोड करू शकतो. आपण डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी जमिनीचा वापर हा कॉलम जो बघितला, कृषीमध्ये जो वेगवेगळे पॉईंट दिलेले असतात त्यामध्ये जालना जिल्हा जर घेतला तर या जालना जिल्ह्याची प्राथमिक माहिती असते. नंतर टेबल वाईज जनगणना, कृषी, त्यानंतर वनक्षेत्र, त्यानंतर जलसंस्था म्हणजे वेगवेगळे जे जलस्रोत आहेत त्या जलस्रोत म्हणजे धरणं किती आहे, मध्यम किती आहे, मोठे धरण किती, मध्यम धरण किती, लहान धरणं किती, त्याची एकूण एरिया काय, तो सगळा डेटा आपल्याला इकडे मत्स्य व्यवसाय असेल, कारखानदारी असेल, पशुपालनासंबंधित असेल, पूर्ण ज्या हिस्ट्री ही त्या जिल्ह्याची त्याच्यामध्ये टेबल वाईज आपल्याला दिली जाते. तर ती टेबल वाईज माहिती म्हणजे गुणविशेष होते. आता यामध्ये आपल्याला हे लँड कव्हर जे आहे हे फक्त इमेज मार्फत असते. तर यामध्ये काय जमिनीचा वापर हा टेबलमध्ये असतो. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला असतो. यामध्ये एकूण भौगोलिक एरिया, वनक्षेत्राखालील एरिया, पडीत जमीन, चालू पडीत, या प्रकारे अनेक कॉलम दिलेले असतात आणि त्या कॉलमच्या नंतर त्या ठिकाणी यामध्ये किती चौरस किलोमीटरमध्ये ही चौरस, यामध्ये एरिया असतो, संख्या असते, ही संख्या असते, ही संख्या असते, यापैकी ही एवढ्या किती प्रमाणात ही चौरस क्षेत्र आहे हे आपल्याला दाखवलं जाते. तर यामध्ये ही माहिती जी आहे ही गुणविशेष माहिती म्हणून ओळखतो. म्हणजे सर्वसाधारणपणे ही इमेजेस वेगवेगळ्या साहित्याच्या प्राथमिक स्वरूपाचे संरक्षण करून ही माहिती घेतली जाते. तर ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या दुय्यम स्वरूपाची टेबलच्या चार्टच्या मार्फत वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती ही आपल्याला मिळते. याद्वारे आपण लँड हे जे इमेजेस आहे, इमेजेसचं आपण ॲनालिसिस GIS मध्ये करतो आणि जेव्हा ही माहिती आपण टेबल मार्फत असेल, ग्राफ मार्फत असेल, जे काही माहिती असेल तर ही माहिती जेव्हा आपण या GIS मध्ये वापरतो तर याद्वारे आपल्याला जसा जालना जिल्हा असेल तर या जालना जिल्ह्याची बदनापूर तहसीलमधला जमिनीचा वापरासंबंधित वनक्षेत्र किती, त्यानंतर बदनापूर नंतर अंबड असेल, त्यानंतर घनसांगी असेल, परतूर असेल, मंठा असेल, जालना असेल, जाफराबाद असेल किंवा भोकरदन असेल, तर या प्रकारे आपल्याला प्रत्येक तहसीलचा डेटा जमिनीचा वापर या ठिकाणी आपण वर्तुळाकार सर्कलच्या मार्फत एकूण भौगोलिक एरियापैकी वनक्षेत्र किती आहे, त्यानंतर किती टक्के वनक्षेत्र आहे, त्यानंतर चालू शेतीखाली कृषीयुक्त उपयुक्त जमीन किती, पडीत जमीन किती, त्यानंतर चालू पडीत किती, ह्या सगळ्या घटक आपण सर्कल मार्फत यामध्ये दाखवतो आणि त्याच्या आधारावर आपण ॲनालिसिस करतो. परंतु या ठिकाणी जे इमेज असते ही इमेजेस दिली जाते आणि या इमेजेसच्या आधारावरती आपण ते कलरच्या आधारावरती त्याला आपण ॲनालिसिस करतो. तर अशा प्रकारे हा दोन प्रकारची माहिती, गुणविशेष आणि अवकाशीय माहिती आपली या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपण बघू शकतो गुणविशेषमध्ये आपल्याला या गुणविशेषमध्ये सामाजिक, आर्थिक, भौगोलिक सर्वेद्वारा घटकांची किंवा स्थळांची माहिती मिळवली जाते. म्हणजे सामाजिक असेल, आर्थिक स्वरूपाची असेल आणि भौगोलिक सर्वेक्षणाद्वारे केलेली माहिती असेल तर ही माहिती या गुणविशेषमध्ये आपण बघतो. कोणत्या प्रकारची माहिती गोळा करायची हे प्रकल्पाच्या उद्देशावरून ठरते.
भौगोलिक घटकांविषयी गुणात्मक माहिती ही दोन प्रकारे, एक तर प्रत्यक्ष सर्वे करून त्या दुय्यम स्वरूपाची माहिती या ठिकाणी उपलब्ध केली जाते आणि दुय्यम सांख्यिकी म्हणजे अगोदर कोणीतरी माहिती गोळा केलेली असते, ती सरकारी व खाजगी अहवालाच्या स्वरूपात उपलब्ध असते. उदाहरणार्थ लोकसंख्येची जनगणना, सामाजिक व आर्थिक समालोचन, कृषी तर सिंचन विभागाचा अहवाल, अशा अनेक जे अहवाल आहे हे अहवाल सरकारचे जलसिंचनासंबंधित असेल, कृषी संबंधित अहवाल असेल, पॉप्युलेशन संबंधित अहवाल असेल, तर ह्या अहवाल जो आहे तो अहवाल आपण या ठिकाणी गुणविशेषमध्ये वापरतो आणि त्याच्याद्वारे ही माहिती आपण ॲनालिसिससाठी GISमध्ये वापरतो आणि त्याच्याद्वारे नकाशा तयार करतो आणि ते आपण दाखवतो. तर अशा प्रकारे ही जी आहे ही हा जो पॉईंट आहे हा या ठिकाणी माहिती स्त्रोत GIS संबंधला लागणारी जी माहिती आहे ही माहिती ज्या दोन प्रकारे आपल्याला प्राप्त होते त्या दोन्ही घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा पॉईंट जो आहे हा पॉईंट या ठिकाणी थांबूया आणि दुसऱ्या त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये या GIS संबंधीचे अनेक पॉईंट आहेत त्या पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.